वैष्णवी आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे दीर सुशीलला अखेर 7 दिवसांनी अटक। पहाटे 4:30 वाजता पोलिसांची कारवाई। अटकेपूर्वीचा हगवणे बाप लेकाचा हॉटेलमधील जेवतानाचा सीसीटीव्ही समोर, हुंडाबळी घेणाऱ्या बाप लेकाचा हॉटेलमध्ये ताव। अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माज काय, पश्चाताप होतोय का? लोकशाही मराठीच्या प्रश्नाला राजेंद्र हगवणेचं नाही असं निर्लज्जपणाचं उत्तर। हगवणे कुटुंबावर कडक कारवाई होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन। संबंध नसताना आपल्याला दोषी धरलं जात असल्याची नाराजी, अजित पवारांच्या विधानाला फडणवीसांचाही दुजोरा। कसपटे कुटुंबाला धमकावणाऱ्या निलेश चव्हाणबाबत धक्कादायक माहिती उघड। छुपा कॅमेरा वापरून पत्नीचे बनवले आक्षेपार्ह व्हिडिओ, तुर्तास निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हुंडामुक्त महाराष्ट्र हिंसामुक्त कुटुंब, खासदार सुप्रिया सुळेंचा एल्गार। 22 जून पासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक, वैष्णवीच्या आत्महत्येनंतर आंदोलन करणार। छगन भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी, धनंजय मुंडेंकडे असलेलं खातच भुजबळांच्या पारड्यात। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी। मुंबई पालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच, भाजपचं मिशन 150 तर शिवसेनेचा 100 जागांवर दावा। आर्थिक राजधानीच्या पालिकेवर सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करा, संभाजी भिडेंच्या विधानानं नव्या वादाची शक्यता। वाघ्या श्वानाचा पुतळा काढू नका, त्याचं राजकारण करू नका असंही वक्तव्य। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग 55 तासांनंतर आटोक्यात, पुलिंगचं काम सुरू, आग नियंत्रणात आल्यानं संभाव्य धोका टळला। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 दिवस अतिवृष्टीचा अलर्ट जारी, मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।